ज्येष्ठ मंडळी याच्यासाठी त्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत, कारण आपल्या घरातल्या मोठ्या माणसाचं आजकाल कुणी ऐकतही नाही, त्यांचा मान सन्मान नाही. म्हणजे त्यांचंच जिनं कुत्र्यावानी झाले, तर त्यांचं ऐकणार कोण? नवरा बायकोचं नातं सुद्धा पैशापुढं, संपत्तीपुढं फिकं पडलेलं आहे. म्हणजे आपण जगतोय कशासाठी, कुणासाठी? मजुराचं जे वर्षाचं उत्पन्न आहे का, तेवढं उत्पन्न 4-2 एकरवाल्याचं सुद्धा येत नाही. त्या काळातली माणसं अडाणी होती, परंतु त्यांच्याकडं माणुसकी होती. आताची माणसं सुशिक्षित आहेत, परंतु आताची माणसं सुशिक्षित जरी असली तर त्यांच्याकडं माणुसकी शिल्लक नाही, त्यांच्याकडं उदात्त विचार नाही, त्यांच्याकडं प्रेम नाही, माया. लग्नाची समस्या ही सर्वात मोठी समस्या सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ती समस्या सगळ्यात जास्त शेतकरी वर्गामध्ये, ग्रामीण भागातल्या मुलामध्ये आहे. आता त्याला समस्या म्हणता येणार नाही, कारण बदलत्या काळानुसार माणसाच्या श्रीमंतीच्या व्याख्या बदलल्या आहेत, मोठेपणाच्या व्याख्या बदललेल्या आहेत. जुना काळ असा होता की त्यावेळेस जमीन बघून मुली देत नव्हत्या. त्या माणसाच्या घरी दूध दुभतं किती आहे, जनावरांची संख्या किती आहे, त्या जनावरांच्या संख्येनुसार त्याला पोरगी दिली जायची किंवा नाते जोडले जायचे. म्हणजे जनावरांची संख्या जेवढी जास्त तेवढा तो माणूस श्रीमंत. असा एक काळ 800-700 वर्षापूर्वी होता. नंतर काय झालं की जनावर सांभाळायला माणसं लागतील, आणि मग माणसं जितके जास्त तेवढं घरामध्ये स्वयंपाक पाणी जास्त आलं. मग नंतर लोकांना वाटायला लागलं की याला आपण पोरी दिल्यानंतर ह्यांना म्हणले दिवस रात्र सकाळपासून संध्याकाळपासून भाकरीच थापावं लागतात. मग हे काही 1-2 पिढ्यात चाललं. माणूस काय करतो माहिती का, सुखाचा शोध घेतो. आपल्याला सुख कशात मिळेल या गोष्टीला सगळ्यात आधी प्राधान्य, मग ते स्त्री असू नाही तर पुरुष असू. बरोबर आहे का नाही? मग कालांतरानं काय झालं की मुली नांदत नसत, नवऱ्यासोबत भांडणं करीत. मग असे काही त्याही काळामध्ये असे प्रकरणं व्हायचे, आजही होतात, आज मोठ्या प्रमाणात होतात. पण त्याचे कारण हे असायचे की कावाड कष्ट अपार करावं लागायचं. आपल्या आज्या पंजा जरी तुम्ही बघितल्या तर त्यांना चूल आणि मूल आणि ती झोपडी सोडून, गाव सोडून बाहेरचं जगच नव्हतं ना. बरोबर आहे की नाही? मग त्यांनी कधीपर्यंत तेच गोष्टी करायच्या. बरं, दुसरी गोष्ट, जग जसं बदलत गेलं तसं घरं बदलत गेले, गावं बदलत गेले. मग जनावरांची संख्या कमी झाली. मग श्रीमंती कशात मोजली जायला लागली? जमीन तुम्हाला किती, मग तुमचं घर वाडा कसा, चिरेबंदी वाडा आहे, बुर्जाचा वाडा आहे, याच्यावर श्रीमंती मोजली जायला लागली. आणि मग ती जमीन बघून मुली दिल्या जात होत्या. मग आता त्या काळात सुद्धा ज्याच्याकडं जमीन नाही, जो मजूर आहे, त्याला सुद्धा ह्या समस्या यायच्या ना. म्हणजे त्याला चांगल्या घरच्या मुली मिळत नव्हत्या, देखण्या मुली मिळत नव्हत्या. मग त्याला ॲडजस्टमेंट करावं लागायची. डोळ्या पांगळ्या आंधळ्या, मग त्या विद्रूप असतील दिसायला, म्हणजे जसे असतील तसे, पण ती माणसं त्यावेळेस स्वीकारायची. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची काय माहिती का, की त्यावेळेस लग्न जमवताना मुलगा आणि मुलगी एकमेकाला पाहायला जात नव्हते. काय मग कोण बघायचं? घरातले आजी पणजी, म्हणजे मोठी माणसं, वयस्कर 70-80 वर्ष वय ओलांडलेली माणसं मुलगी बघायला जायची. आणि मुलामुलीची वय पण फार कमी असायची, बालविवाह त्यावेळेस व्हायचे. परंतु तरीसुद्धा त्या जोड्या जन्माला जात होत्या. त्यांच्यामध्ये एकमेकामध्ये सामंजस्य असायचं, प्रेम असायचं. बरोबर आहे? म्हणजे वादविवाद होत नसत. त्याचं कारण होतं, त्या मुलाला मुलगी बघितली काय नाही बघितली काय त्यांनी स्वतः, एक तर पहिली गोष्ट कळतच नसायची. आणि दुसरी गोष्ट की समतुल्य व्यवहार व्हायचे. मुलाची जर परिस्थिती चांगली असेल तर तो काय खालच्या गरिबाची पोरगी बघायला जात नव्हता ना जास्त करून. फार कमी विवाह असे व्हायचे की गरिबाची मुलगी केली ते त्याच्यापेक्षा चांगल्या घरचीच मुलगी बघणार ना. आणि जेवढ्या चांगल्या घरची मुलगी तेवढी ती दिसायला चांगलीच असणार आहे. तिला खायला प्यायला चांगलं भेटलेलं असल्यानंतर सौंदर्यानं चांगलं असणार. सासू सासरे समजा दोन्हीकडचे सदनच असणार. त्याच्यामुळं असं काय म्हणजे वादविवाद होण्याची किंवा संसार तुटण्याच्या घटना इतक्या होत नसत काय. परंतु त्या काळातल्या माणसामध्ये आणखीन एक चांगला गुण होता. जर समजा एखादा पाहुणा, एखादा नातेवाईक आर्थिक परिस्थितीनं काही कारणानुसार जर डगमगला तर त्याच्याशी सोयीर्पण करून त्याला पुन्हा वरती आणण्याची सुद्धा त्या काळामध्ये एकमेकाविषयी
सहानुभूतीची भूमिका होती ती आता नाही आहे. आता एखादा जर नातेवाईक खाली गडगडला, तो त्याची जर आर्थिक परिस्थिती ढासळली, तर त्याला बोलायला कोणी तयार होत नाही. त्याच्या घरी जाणं तर खूप लांबची गोष्ट. म्हणजे त्या काळातली माणसं अडाणी होती, परंतु त्यांच्याकडं माणुसकी होती. आताची माणसं सुशिक्षित आहेत, परंतु आताची माणसं सुशिक्षित जरी असली तर त्यांच्याकडं माणुसकी शिल्लक नाही, त्यांच्याकडं उदात्त विचार नाही, त्यांच्याकडं प्रेम नाही, माया नाही. हा फरक आहे. म्हणजे आताचे नातेसंबंध हे निव्वळ व्यावहारिक आहेत, निव्वळ व्यावहारिक. म्हणजे जसा एखादा व्यापारी आणि ग्राहक असतो का, काय तसं स्वरूप आता माणसातल्या एकमेकाच्या संबंधात लागले. की आता मुलं असतील, मुलगी असेल, तर ती तुमची माणुसकी मोजत नाही, त्याला माणुसकीचं मोजमाप नाही. तुमच्या घरदार किती कुटुंबाशी, किती माणसाला माणुसकीशी, गावाशी जोडलेले ह्याच्याशी काही तरी नाही. तुमच्याकडं फक्त पैसाच पाहिजे आणि तुमच्याकडं भरमसाठ प्रॉपर्टीज पाहिजे, ही अपेक्षा आजच्या मुलीची. हे पण कारण फार मोठे आहे ना. आता तुम्ही एक गोष्ट त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची आहे, की सामाजिक आणि भौतिक कारणं किती जरी असली तरी जे उच्च शिक्षित आहे, उच्च शिक्षित मुलं मुली आहेत, त्यांना लग्नाच्या समस्या नाही आहे. उलट ज्या अति उच्च शिक्षित मुली आहेत त्यांना त्यांच्या इतके शिकलेले मुलंच भेटत नाहीत. म्हणजे मुलींची संख्या जास्त आहे आणि मुलांची संख्या कमी आहे. बरोबर का? हा पण तफावत आहे ना. मग अडचणीमध्ये सगळ्यात आज कोण आहे, की जो मध्यमवर्गीय आणि शेतकरी वर्ग आहे त्यांच्या मुलांच्या समस्या आहे. मग आता समस्या ह्या का राहिल्या? कारण आतापर्यंत तुम्ही कुठल्या आशेवर जगले? नाही नोकरी लागली तर नाही लागली, ते कोण सांगायचं? त्याचा बाप लहानपणी, त्याचा आजा सांगायचा. बरोबर आहे का? म्हणजे काळ बदलतोय हे त्यांनी स्वीकारलंच नाही ना, तुमच्या बापांनी, तुमच्या आज्यांनी. मग त्या मुलावरती लहानपणापासून परिणाम काय झाले? त्यांनी मन लावून अभ्यास केलाच नाही, त्यांनी इतर विद्यार्थ्यांशी स्पर्धा केलीच नाही. आणि त्याच्यामुळं काय झालं, की ते अल्पशिक्षित राहिलं. 10वी-12वीपर्यंत, ग्रॅज्युएटपर्यंत कसं तरी आपलं ओढून ताणून शिकायचं आणि पुन्हा नंतर इकडं तिकडं थोडासा प्रयत्न करायचा आणि पुन्हा शेतात यायचं. मग आता शेतीचे तर असे वाईट दिवस सुरू झालेले. काय आजच्या कालावधीमध्ये मजुराचं जे वार्षिक उत्पन्न आहे का, तेवढं उत्पन्न 4-2 एकरवाल्याचं सुद्धा येत नाही. म्हणजे मजुरापेक्षाही वाईट हालत ज्याची जमीन आहे त्याची झालेली. म्हणजे जमिनीला किंमत आहे पण माणसाला किंमत नाही. बरोबर आहे? कारण जमिनीतून तेवढं उत्पन्न नाही ना. कारण आज जमीन हे उत्पन्नाचं साधन नाही आहे. जमिनीच्या उत्पन्नाच्या आणि साधनाची किमती बदलल्या आहेत. त्याचं बाजार मूल्य जरी असलं तर ते जगायचं साधन आज नाही. त्याच्यामुळं साहजिकच ह्या समस्या लग्नाच्या आहेत. त्यामध्ये मुलीच्या बापाचं तरी काय चुकतं? कारण कुठलाही बाप म्हणणार असेल, त्यावेळेस बी विचार करीतच होते जुन्या काळात, की आपल्या मुलीला चांगलं घर मिळावं, सधनता असावी, कष्ट कमी असावेत. बरोबर आहे का? मग आता एखादा बाप असा म्हणेल का, चला बुवा माझी मुलगी आहे, ती आता शेतामध्ये खुरपी, ज्वारी काढी, बाजरी काढी, हां त्याच्यापेक्षा कारखान्याला जाणाऱ्याला दिलेली काय वाईट? म्हणजे आज तर हे उलट मेहनत कोणालाच नको आहे आजकाल. आणि त्यातली त्यात एवढं कष्टाचं आणि दारिद्र्याचं जीवन कुठल्याही बापाला आपल्या मुलीच्या आयुष्यात यावं असं वाटणार नाही. त्याच्यामुळं लग्नाच्या समस्या आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलींचं प्रमाण या मध्यमवर्गीयामध्ये कमी आहे. आणि काही ठिकाणी तुम्हाला सांगतो, अनेक ठिकाणी चांगल्या मुलाच्या प्रतीक्षेमध्ये मुलींची वय पण वाढत आहे. जसे मुलांचे वाढत आहेत तसे मुलींचे पण वाढत आहेत ना. अपेक्षा दोन्हीकडूनही वाढलेल्या आहेत काय. आणि अपेक्षांना मार्ग नाही काय. आणि मार्ग काढायसाठी पूर्वीसारखी आता ज्येष्ठ मंडळी नाही. ज्येष्ठ मंडळी ह्याच्यासाठी त्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत, कारण आपल्या घरातल्या मोठ्या माणसाचं आजकाल कुणी ऐकतही नाही, त्यांचा माणसान नाही. म्हणजे त्यांचंच जिनं कुत्र्यावानी झाले तर त्यांचं ऐकणार कोण? अशी परिस्थिती झालेली आहे मोठ्या माणसांची काय. म्हणजे थोडक्यात समाज व्यवस्था चुकीच्या दिशेने चाललेली, समाज व्यवस्था विध्वंसाच्या दिशेने चाललेली. आणि त्यामुळं कुटुंब व्यवस्थाच आता डबघाईला आली, घरघर लागलेली. आज तुम्ही बघा की लग्न जरी झाली, दोन्ही मुलं मुली कमावते जरी असली, तर सगळ्यात जास्त डिव्होर्सचं प्रमाण त्यांच्यामध्येच आहे. सगळ्यात जास्त कमी कालावधीत विभक्त होण्याचं प्रमाण त्यांच्यामध्येच आहे. म्हणजे नवरा बायकोचं नातं सुद्धा पैशापुढं, संपत्तीपुढं फिकं पडलेलं आहे. म्हणजे आपण जगतोय कशासाठी, कुणासाठी,
आणि त्या कुटुंब संस्थेतून आपलेपणाच्या नातेसंबंधातून साध्य काय करायचं ह्याला दिशाच नाही ना. अशा अनेक समस्या. त्याच्यामुळं काय माहिती का तुम्हाला सांगतो की ह्याच्यातून बाहेर पडणं फार आवड. म्हणजे हे केवळ ही एका माणसाची, एका कुटुंबाची, एका मुलाची, एका मुलीची समस्या नाही. ही समाजाची समस्या झालेली. हं? आणि ती समाजाची समस्या सामाजिक संस्कारातून आलेली. सामाजिक संस्कार राहिलेलाच नाही. समाज एकत्र येतच नाही. आता प्रत्येकजण स्वतःला ग्रेट समजतो, एकमेकापेक्षा मोठं समजतो. आणि मग हा अहंकार ना माणसाला माणूस जोडतो, ना नात्याला नातं जोडतो, हं? ना गावाला एकसंघ ठेवतो. हं? हे विघटन जसं एखाद्या मृत जनावराच्या शरीराचं, एखाद्या शुष्क झाडाच्या पानाचं, मुळाचं होतं, अगदी तसं विघटन माणूस नावाच्या समाजव्यवस्थेचं सुरू आहे. आणि त्या विघटनातून साध्य काहीच नाही. एवढाच त्याचा सार आहे. धन्यवाद.